नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. 2020 आणि 21चा जो काही पीक विमा रखडलेला होता महाराष्ट्रामध्ये, खूप काही शेतकऱ्यांचा पीक विमा रखडला होता. आता त्या संदर्भात एक नवीन अपडेट असा येतोय की बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात जी काही याचिका टाकण्यात आली होती, त्या याचिकेवर आता शासनाचा एक मोठा निर्णय समोर आलेला आहे आणि त्या संदर्भात आता शेतकऱ्यांना खूप काही मोठा दिलासा इथे मिळण्याची शक्यता आपल्याला समजते आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. अजून लाईक केलं नसेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असतात. बघा, जे काही 2020 आणि 21 संदर्भात जे काही पैसे मंजूर झाले होते, 200 ते 300 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजूर झाले होते आणि खास करून धाराशिव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी ज्या काही शेतकऱ्यांना 2020चा पीक विमा मिळाला नव्हता आणि 21 साली या पीक विमाच्या ज्या काही अटी होत्या, त्या अटी चेंज करण्यात आल्या आणि याच्यामध्येच जी काही पीक विमा कंपनी होती, पीक विमा कंपनीला असं वाटायला लागलं की आता ज्या अटी चेंज झाल्यात म्हणून आम्ही शेतकऱ्यांना याच्यातनं पैसे देऊ शकणार नाहीत, आणि तसं न होतं आणि म्हणून तिथे शेतकऱ्यांचं खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. आता या नुकसान भरपाईसाठी जे काही स्थानिक आमदार होते, कैलास पाटील होते, राणा जगजितसिंह होते, नंतर ओमराजे निंबाळकर होते, यांनी सतत प्रयत्न केले आणि त्या संदर्भात कोर्टामध्ये याचिका देखील टाकण्यात आली होती. आता त्या याचिकेवर सुनावणीसाठी जी काही कंपनी आहे, बजाज इन्शुरन्स कंपनी बजाज, यांच्या संदर्भात आता एक मोठा निर्णय असा आहे की जे काही वकील किंवा जे काही ॲडव्होकेट होते, यांना आता परत एकदा शासनाने स्फूर्ती देऊन त्यांच्या विरोधात लढा देण्याचं काम करायला सांगितले. आणि म्हणून आता जो काही रखडलेला पीक विमा आहे 2020-21 सालाचा, तो नक्कीच आता शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडणार आहे. कारण की 2020चा जर विचार केला तर 300 ते 400 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यासाठी हे मिळाले होते, पण त्याच्यामध्ये ज्या अटी शासनाकडून चेंज करण्यात आल्या होत्या, जसं की 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी कळवणं अपेक्षित होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथेच या कंपनीने शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की आम्हाला 72 तासाच्या आत कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे तसा अपडेट आलेला नाही आहे. शेतकऱ्यांनी ना ऑफलाईन केलं नाही ना ऑनलाईन केलं. कधी म्हणता की ऑनलाईन करायची गरज होती, कधी म्हणता की ऑफलाईन करायची गरज होती, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकरी पिळला गेला होता. शेतकऱ्यांसाठी वारंवार आंदोलने झाले, विधिमंडळात देखील याच्यावर खूप काही घोषणाबाज्या झाल्या, खूप काही याच्यावर प्रश्न सत्र सगळं काही झालं, आणि नंतर त्याच्यावर याचिका टाकण्यात आली होती. आणि याच याचिकेवर आता एक अपडेट असा आहे की आता याची पुढची सुनावणी होऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करणं पीक विमा कंपनीला, जी काही बजाज कंपनी आहे, तिला अपेक्षित आहे, तिला करणं गरजेचं आहे. नाही जर केलं तर तिच्यावर खूप काही डबलचा इथे दंड ठोठावण्यात येईल आणि तोच पैसा परत शेतकऱ्यांना रिटर्न करण्यात येईल. मित्रांनो, आनंदाची बातमी. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.